नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एसआयटी गठीत करण्यात आली। 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। चौकशीसाठी पोलीस विभागाने विशेष चौकशी समिती एसआयटी गठीत केली आहे। नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे। राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरावर आता केली जाते। मात्र एसआयटी आणि न्यायिक चौकशीची मागणी होऊन ही आतापर्यंत समिती नेमली गेली नव्हती। नागपूर पोलिसांनी मात्र या प्रकरणाच्या सखोल तपास प्रकरणासाठी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे। यामध्ये सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 4 कर्मचारी असणार आहेत। नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आता एसआयटी 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात येते। यामध्ये पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 4 कर्मचारी असणार आहेत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच बऱ्याच दिवसापासून नागपूर विभागामध्ये जो शिक्षण भरती घोटाळा झाला या संदर्भामध्ये त्याची विशेष समिती गठन करून याची चौकशी करावी अशी मागणी जी आहे ते विविध स्तरावरून होत होती। आता विशेष चौकशी समिती जी आहे ते एकूणच गठीत करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे नागपूरचे सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बळीराम सुतार आणि 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 4 कर्मचारी असणार आहेत आणि संपूर्ण एकूणच याची जी आहे ते आता शाळा टायरची जो घोटाळा याची संपूर्ण चौकशी आहे ती एकूणच केली जाणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर नुकतंच परवा झालेलं नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं जनता दरबार, या जनता दरबारामध्ये देखील शिक्षक घोटाळ्याबाबतल्या अनेक तक्रारी जे आहेत ते मुख्यमंत्री जे आहे ते प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानंतरच कुठं ना कुठेतरी आता जे आहे ते एकूणच या ठिकाणी समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अजूनही यामध्ये काय पाळमुळं कुठपर्यंत रोवल्या गेली याची संपूर्ण चौकशी, त्याचा अहवाल जो आहे ते समोर येणार आहे आणि अजून किती लोक यामध्ये सामील आहे संपूर्ण या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये हे देखील समोर येणार आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।